बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत थर्ड चॅप्टर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट आवर न्यू प्रॉब्लेम नंबर 13 फ्रॉम पेज नंबर 156. बिफोर दॅट, विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिला नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या लिंक्सला क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. आणि आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, पाहूया प्रॉब्लेम नंबर 13 फ्रॉम पेज नंबर 156. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. 156 पेज नंबर, प्रॉब्लेम नंबर 13. Radha and Vikas were in partnership, sharing profits and losses in the proportion of 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 stood as follows. Now here Radha and Vikas are old partners who share their profits and losses in the proportion of 3:2. Their balance sheet, which is as below. Liability side, capital account Radha 2 lakh, Vikas 1,20,000, outer 3,20,000. Current account Radha 2,400, Vikas 2,800, outer 5,200. Loan from Balu 40,000, creditors 12,000. Asset side, premises 2,80,000, furniture and fixture 22,800, stock 54,000, debtors 18,200, cash at bank 2,200, total of liabilities and asset 3,77,200. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहिलं तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट ही दोन्ही अकाउंट्स पाहायला मिळतात. म्हणजेच राधा अँड विकास यांची पार्टनरशिप फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करत आहे. म्हणजे आपण ज्या ऍडजस्टमेंट थ्रू दी करंट अकाउंट थ्रू दी कॅपिटल अकाउंट करत होतो त्या आता आपण थ्रू दी करंट अकाउंट करणार आहोत. ओके, पाहूया ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऑन 1st April 2019, Om was admitted to the firm on the following terms. राधा अँड विकास यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये 1st April 2019 ला ओम हा न्यू पार्टनर खालील टर्म्स वरती ऍडमिट होत आहे. फर्स्ट टर्म, premises were to be valued at rupees 3,40,000 and furniture and fixtures at rupees 20,800. A provision for bad debts of rupees 2,000 was to be made. Stock should be revalued at rupees 58,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रिमायसेस, फर्निचर आणि फिक्चर्स, आरडीडी अँड स्टॉक यांच्या किमतीमध्ये आपल्याला चेंजेस झालेले पाहायला मिळतात. पाहूया आपण त्यांचे इफेक्ट्स काय होतील जेव्हा प्रॉब्लेम सोडवू तेव्हा. ओके, सेकंड ऍडजस्टमेंट, ओम शुड ब्रिंग इन रुपीज 80,000 ॲज कॅपिटल. आणि ओम हा पार्टनरशिप फर्म मध्ये 80,000 रुपीजचं कॅपिटल ब्रिंग करतो. अँड रुपीज 20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल, आणि त्याचा हिस्सा गुडविलचा म्हणून तो 20,000 गुडविल इन कॅश, म्हणजे गुडविलची प्रीमियम मेथड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अँड इट वॉज रिटेन इन द बिझनेस. आणि जी गुडविल 20,000 इन कॅश मध्ये ओम पार्टनरशिप फर्म मध्ये आणत आहे ती ओल्ड पार्टनर्स पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल रिटेन करत आहेत. अँड ही शुड बी गिवन 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट, आणि त्याकरता ओमला फ्युचर प्रॉफिट्स मधील 1/4 शेअर हा मिळणार आहे. द लोन फ्रॉम बाळू वॉज रिपेड थ्रू NFT, आणि या ठिकाणी बाळूचं जे लोन आहे ते NFT द्वारे या ठिकाणी रिपेड केलं जात आहे. ओके, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आवश्यक असणारे स्पेसिमन तयार करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा पेज नंबर 156, प्रॉब्लेम नंबर 13. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ राधा, विकास अँड ओम, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ज्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं देखील म्हणतो. सेकंड, आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो
मिस्टेक करू शकता हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल मध्ये आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे, त्यामुळे आपण पार्टनर्स करंट अकाउंटच तयार करणार आहोत, कारण पार्टनर्स ही फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. पार्टनर्स करंट अकाउंट ज्यामध्ये राधा, विकास आणि ओम यांचा असे बँक अकाउंट, गुडविल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिमन तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपण पार्टनरचे करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्स आहेत ते ब्रॉट डाऊन करून घेऊया. पहा प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी आपल्याला राधा आणि विकास यांचं कॅपिटल 2 लाख आणि 1,20,000 रिस्पेक्टिव्हली पाहायला मिळतं. हे कॅपिटलचे बॅलन्स आपण न्यू बॅलन्स शीटला आहे असे ब्रॉट डाऊन करणार आहोत, कारण पार्टनर्स ही फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. ओके, आपण जाऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटल अकाउंट्स त्यामध्ये राधा फर्स्ट पार्टनर, अमाउंट ऑफ राधाज कॅपिटल 2 लाख आउटरला येतील. सेकंड पार्टनर विकास, अमाउंट असेल आउटरला 1,20,000. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या. पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला डायरेक्टली आउटरला घेतलेले आहेत, कारण उदाहरणामध्ये पार्टनर्स करंट अकाउंट जेव्हा असतं तेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड असते. ओके, आणि यानंतर आपण पार्टनर्सचे करंट अकाउंटचे जे बॅलन्स आहेत राधा 2,400 आणि विकास 2,800 हे लायबिलिटी साइडचे करंट अकाउंटचे बॅलन्स आपण जे करंट अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे या करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन राधा 2,400 विकास 2,800. ओके, त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा. बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश ॲट बँक आहे 2,200. हा बँक अकाउंटचा देखील बॅलन्स आपण डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करू. बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,200. ओके, म्हणजे आपण कॅपिटलचे देखील बॅलन्स ब्रॉट डाऊन केले. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कोणत्याही प्रकारचे अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा रिझर्व्ह आहे का पाहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एकाने बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह नाहीये किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट देखील नाहीये, आणि असेट साइडला देखील कोणत्याही प्रकारचा अक्युमुलेटेड लॉस नाही. जर ते असतील तर आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. ओके, जाऊया ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे. ऑन 1 एप्रिल 2019 ओम वॉज ऍडमिटेड टू द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. आणि ओम हा न्यू पार्टनर, इनकमिंग पार्टनर फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स वरती पार्टनर्स ही फर्म मध्ये ऍडमिट होतो. फर्स्ट टर्म, प्रीमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹3,40,000. विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी प्रीमायसेस आपल्याला 2,80,000 चे पाहायला मिळतात आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 3,40,000. म्हणजे प्रीमायसेसच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ झाल्याची, अप्रिशिएशन झाल्याचं पाहायला मिळतं, आणि प्रीमायसेसची किंमत ही आपल्याला 60,000 रुपीजने वाढल्याची पाहायला मिळते. असेटची किंमत जेव्हा वाढते तेव्हा आपण एंट्री करतो असेट अकाउंट डेबिट म्हणजेच प्रीमायसेस अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. पोस्टिंग करूया आपण. असेटची किंमत जेव्हा वाढली जाते तेव्हा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करतो बाय प्रीमायसेस अकाउंट. टोटल अमाउंट दिली विद्यार्थी मित्रांनो 60,000. अँड सेकंड इफेक्ट, आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. प्रीमायसेस इनरला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे आपल्याला किंमत दिलेली आहे 2,80,000 ती आपण घेऊ. त्यामध्ये आपण ऍड म्हणू ऍप्रिशिएशन, आणि 60,000 रुपीजने जे ऍप्रिशिएशन झालेले आहे आपण घेतलं. 2,80,000 प्लस 60,000 आउटरला येतील 3,40,000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रिव्हॅल्यूड फिगर जी आपल्याला 3,40,000 जी दिलेली आहे 60,000 न प्रीमायसेस मध्ये ऍप्रिशिएशन झाल्यामुळे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण ऍडजस्टमेंट मध्ये पहा. अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹20,800. आणि फर्निचर अँड फिक्चर्सची जी ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपल्याला किंमत पाहायला मिळते ती आहे 22,800 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 20,800. म्हणजे फर्निचर आणि फिक्चरच्या किमतीमध्ये 2,000 रुपीजचं आपल्याला डेप्रिशिएशन पाहायला मिळतं. फर्निचर आणि फिक्चरची किंमत कमी झाल्याची पाहायला मिळते, म्हणजे हा लॉस आहे. तेव्हा आपण एंट्री करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 2,000 टू फर्निचर अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या आपण डेबिट बाजूला जाऊ आणि लिहू टू फर्निचर अँड फिक्चर्स अकाउंट. टोटल अमाउंट येईल 2,000.
नेक्स्ट आपण सेम बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. फर्निचर अँड फिक्चर 22,800 the amount which is given in the old balance sheet less आपण डेप्रिशिएशन म्हणू. असेटची किंमत जेव्हा कमी होते मग त्याला आपण डेप्रिशिएशन असं इंडिकेट करतो. 22,800 minus 2,000 out of 20,800. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये पहा, त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केलेला आहे आणि म्हटलं प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ऑफ ₹2,000 वॉज टू बी मेड. विद्यार्थी मित्रांनो, बॅड डेब्ट्स हे सनडे डेटर्स वरती मेंटेन करतात, म्हणजे ₹2,000 आपल्याला आरडीडी मेंटेन करायचे आहेत आणि आरडीडी जेव्हा क्रेडिट केले जातात तेव्हा एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 2,000 टू आरडीडी अकाउंट म्हणून आपण पोस्टिंग करणार. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू आरडीडी अकाउंट 2,000 अँड सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण घेऊ डेटर्स the amount which is given in the old balance sheet into inner 18,200 मधून आपण लेस करू. डेटर्स मधून आपण मायनस करतो आरडीडी which is created ₹2,000. 18,200 minus 2,000 आउटर येतील ₹16,200. ओके. त्यात ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केले आणि पहा पुढे म्हटले स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹58,000 आणि स्टॉकचं व्हॅल्युएशन जे सांगितलेले ते 58,000. ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण स्टॉकची किंमत पाहिली तर ते आहे 54,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 58,000. म्हणजे स्टॉकच्या किमतीमध्ये ₹4,000 ने वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असेटची किंमत जेव्हा वाढते तो तेव्हा बेनिफिट असतो, तेव्हा आपण एंट्री करतो स्टॉक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. बेनिफिट हा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करतो बाय स्टॉक अकाउंट 4,000. सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. असेट साइडला आपण घेऊ स्टॉक प्राइस विच इज गिवन इन द ओल्ड बॅलन्स शीट 54,000 प्लस आपण त्यामध्ये करू ऍड अप्रिशिएशन 4,000 54,000 प्लस 4,000 आउटर 58,000 द प्राइस विच इज रिव्हॅल्यूड. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. ओम शुड ब्रिंग इन ₹80,000 ॲज कॅपिटल आणि ओम हा न्यू पार्टनर इनकमिंग पार्टनर हा पार्टनरशिप फर्म मध्ये ₹80,000 कॅपिटल इन कॅश आणतो. आपण एंट्री करतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 80,000 टू ओम्स कॅपिटल अकाउंट म्हणून आपण पोस्टिंग करूया कॅश ऑर बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओम्स कॅपिटल अकाउंट 80,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट क्रिएट करत नाहीये कारण पार्टनरशिप फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. अशा वेळी आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार करतो आणि त्यामुळे ओमचं जे कॅपिटल ₹80,000 ब्रिंग केलेलं आहे ते आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊ ओम्स कॅपिटल म्हणून. ऑलरेडी कॅपिटल अकाउंट आपण म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी राधाचं कॅपिटल 2 लाख, विकासचं कॅपिटल 1,20,000 आणि ओमचं कॅपिटल जो 80,000 तो ब्रिंग करतो आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी घेऊया. म्हणजे एंट्री केली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ओम्स कॅपिटल अकाउंट. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. अँड ₹20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल आणि ओम हा त्याचा गुडविलचा हिस्सा म्हणून 20,000 बिझनेस मध्ये ब्रिंग करतो. गुडविलची ही या ठिकाणी प्रीमियम मेथड आहे. न्यू पार्टनर किंवा इनकमिंग पार्टनर गुडविल रोख स्वरूपात आणतो तेव्हा आपण एंट्री करतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 20,000 टू गुडविल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, लेजर पोस्टिंग करूया कॅश ऑर बँक अकाउंटच्या डेबिट साइडला गुडविल अकाउंट 20,000 द विच इज ब्रिंग इन कॅश और बैंक अकाउंट डेबिट टू गुडविल आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश और बैंक अकाउंट 20,000. गुडविल ब्रिंग इन कॅश बाय ओम. मित्रांनो, गुडविल इन कॅश जेव्हा ब्रिंग केले जाते तेव्हा ओल्ड पार्टनर्स ती गुडविल पार्टनरशिप फर्म मध्ये रिटेन करतात. या ठिकाणी पुढे सांगितले पहा आपल्याला अँड इट वॉज रिटेन इन द बिझनेस आणि गुडविल ही ओल्ड पार्टनर्स बिझनेस मध्ये रिटेन करतात. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रिटेन करत असताना किंवा ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असताना
आपण ती सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक्झाम्पल मध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ऑल पार्टनर्स जर असेल तरच आपल्याला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओल्ड पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो 3:2 आहे आणि न्यू पार्टनर जो ऍडमिट होतो ओम, त्याचं प्रपोर्शन मात्र फक्त दिलेले 1:4. म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये दिलेला नाही. अशा वेळी आपला ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इतकाच सॅक्रिफाईस रेशो येत असतो. म्हणजे सॅक्रिफाईस रेशो हा देखील आपला किती असेल, 3:2. म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स 5. आउट ऑफ दिस 5, 3 फॉर राधा अँड 2 फॉर विकास. आणि म्हणून गुडविलची 20,000 अमाउंट ती रिटेन करतील ऍज बिलो. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू राधा's capital account 12,000 to Vikas capital account 8,000, which is distributed among the old partners in the sacrifice proportion, which is 3:2. ओके, एंट्री पुन्हा एकदा पहा, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पोस्टिंग करूया. गुडविल अकाउंटच्या आपण डेबिट साइडला जाऊ, लिहू राधा's capital account 12,000 to Vikas capital account 8,000. 20,000 amount of goodwill which is bring in cash by Om, which is retained by old partners in the sacrifice proportion, which is 3:2. ओके, एंट्री आपण केली. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. आणि आता पार्टनर्स कॅपिटल, ओके, म्हणजे आता या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे का आपल्या एक्झाम्पल मध्ये? जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नसेल तर आपण एंट्री करतो, कारण करंट अकाउंट आहे तेव्हा या पार्टनरशिप फर्म मध्ये आपण एंट्री अशी करणार. विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते, तेव्हा आपण गुडविल रिटेनची एंट्री अशी करणार आहोत. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू राधा's करंट अकाउंट 12,000 टू विकास करंट अकाउंट 8,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट या ठिकाणी घेणार नाहीत, कारण पार्टनरशिप फर्म ही फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड नसेल तेव्हा या ठिकाणी आपण काय घेऊ, कॅपिटल. ओके, आता आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊया. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट 12,000 for Radha and 8,000 for Vikas. The amount of goodwill which is bring by Om in cash as a goodwill which is retained by old partners in the proportion of 3:2. ओके, म्हणजे 3:2 proportion मध्ये आपण रिटेन केली, तेव्हा जर्नल एंट्री केली. पहा स्क्रीनवरती या ठिकाणी आपण गुडविल रोख आणतो, तेव्हा एंट्री करतो कॅश और बँक अकाउंट डेबिट 20,000 टू गुडविल अकाउंट 20,000 and same amount of goodwill which is retained by old partners into the firm in the sacrifice proportion 3:2. आणि तेव्हा आपण एंट्री करतो गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू राधा's करंट अकाउंट 12,000 टू विकास करंट अकाउंट 8,000. ओके, एंट्रीज आपण पोस्टिंग या ठिकाणी स्क्रीनवरती केले. पहा, बाय गुडविल अकाउंट 12,000 अँड 8,000 मेन्शन केले करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. नेक्स्ट ऍडजस्टमेंटला आपण जाऊया. And he should be given 1/4 share in the future profits. आणि या ठिकाणी ओमला फ्युचर प्रॉफिट्स मधील फक्त 1/4 शेअर या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही. अशा वेळी ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इतकाच आपला सॅक्रिफाईस रेशो येत असतो. ओके, नेक्स्ट पहा, द लोन फ्रॉम बाळू वॉज रिपेड थ्रू NEFT. म्हणजे ऑनलाईन बँकिंगद्वारे नेट ट्रान्झॅक्शनद्वारे हे बाळूचं जे 40,000 रुपीजचं जे लोन आहे ते या ठिकाणी पेड केलेलं आहे. तेव्हा आपण जर्नल एंट्री करणार बाळूच लोन अकाउंट डेबिट टू बँक. आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊ. बाय बाळूच लोन अकाउंट 40,000 एंट्री आपण केली. पहा, बाळूच लोन अकाउंट डेबिट टू बँक. म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहिलं बाय बाळूच लोन अकाउंट 40,000. आता बाळूच लोन अकाउंट आपण लायबिलिटी साइडला घेणार आहोत का? तर नाही. आपण जर घेतलं तर असं घेऊ आपण
बाळूज लोन इनरला घेऊ आपण 40,000 लेस आपण म्हणू रिपेड केले ते म्हणजे परतफेड केले 40,000 रुपीज म्हणजे 40,000 मायनस 40,000 आपण केले आपली अमाऊंट येईल 0 म्हणजे नील अमाऊंट या ठिकाणी आउटरला आपण घेतली चालेल किंवा बँक बाळूज लोन हे तुम्ही लायबिलिटी साइडला दाखवलं नाही तरी चालेल. ओके नेक्स्ट पहा आपण काय म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट ऑफ द फर्म म्हणजे या ठिकाणी सर्व ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो सर्व ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण एकदा ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबलेट साइडचे सर्व आयटम्स न्यू बॅलन्स शीटला घेतलेत का हे एकदा कन्फर्म करायचं. ओके कॅपिटल अकाउंट्स ऑफ राधा अँड विकास आपण 2 लाख अँड 1,40,000 हे लॅबलेट साइडला घेतलेत पा 2 लाख अँड 1,20,000 ओमचं न्यू कॅपिटल होतं 80,000 ते देखील आपण घेतलेलं आहे. यानंतर करंट अकाउंट राधा आणि विकासचं यांचे करंट अकाउंटला बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले होते. लोन फंड बाळू रिपेड केलेले. क्रेडिटर्स 12,000 चे आहेत न्यू बॅलन्स शीटला आपण घ्या. क्रेडिटर्स ओके क्रेडिटर्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतले. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हटले का पहा ऍडजस्टमेंट सर्व झाले होते आपल्या लायबिलिटीचे बॅलन्स आपण सर्व न्यू बॅलन्स शीट मध्ये घेतले. यानंतर प्रीमायसेस घेतलेत का आपण तर ओके प्रीमायसेस फर्निचर फिक्चर्स आणि स्टॉक हे तिन्ही असेट्स आपण घेतलेत का न्यू बॅलन्स शीटला पहा प्रीमायसेस घेतलेत फर्निचर आणि फिक्चर्स घेतलेत आणि स्टॉक देखील आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेले आहेत. नेक्स्ट आहेत डेटर्स आपण घेतलेत का पहा डेटर्स देखील आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेले आहेत. यानंतर कॅश ॲट बँकचा देखील बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केलेला आहे. ओके म्हणजे आपण सर्व बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट साइडचे बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले आहेत. यानंतर आपण काय करूया आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल आहे 64,000 दोन्ही बाजूला आपण मेन्शन करूया कारण क्रेडिट साइड जास्त आहे. 64,000 मायनस 4,000 आपण केले तर 60,000 आपल्याला प्रॉफिट मिळेल. हा प्रॉफिट ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या 3:2 प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. 60,000 डिवाइड बाय 5 आपण केले तर आपल्याला मिळतील 12,000 into 3 36,000 फॉर राधा आणि into 2 केले तर 24,000 फॉर विकास आणि प्रॉफिटची आपण एंट्री करू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 60,000 total profit which is distributed between Radha and Vikas in the proportion of 3:2 36,000 and 24,000. Okay as a posting entry आपण केली profit and loss adjustment account debit to partners current account आणि current accountच्या क्रेडिट साइडला आपण जाऊ. उदाहरणामध्ये फिक्स कॅपिटल मेथड आहे बाय प्रॉफिट अँड लॉस adjustment account 36,000 for Radha and 24,000 for Vikas. नंतर आपण करंट अकाउंटचे बॅलन्स हे बॅलन्स कॅरी डाऊन करूया. होमच्या क्रेडिट साइडची टोटल नील आहे म्हणजे आपण डॅश घेणार 0 घेतली तरी चालेल या ठिकाणी डॅश घेऊया. नंतर विकासच्या क्रेडिट साइडची टोटल पहा 2,800 8,000 प्लस 24,000 विकासच्या क्रेडिटची टोटल आहे 34,800 दोन्ही बाजूला आपण घेऊया 34,800 म्हणून डेबिट साइडला काही नाहीये म्हणजे आपण बॅलन्स कॅरी डाऊन करू टू बॅलन्स कॅरी डाऊन 34,800. ओके यानंतर आपण पहा राधाच्या क्रेडिट साइडची टोटल 2,400 प्लस 12,000 प्लस 36,000 टोटली 50,400 दोन्ही बाजूला घेऊया 50,400 मायनस करायला काही नाही म्हणजे बॅलन्स कॅरी डाऊन सेम अमाऊंट येईल बॅलन्स कॅरी डाऊन 50,400. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बँक अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल करूया. बँक अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल 2,200 प्लस 80,000 प्लस 20,000 1,02,200 दोन्ही बाजूला घेऊया 1,02,200 मायनस 40,000 केले बॅलन्स कॅरी डाऊन मिळेल बाय बॅलन्स कॅरी डाऊन 62,200 1,10,000
2200 मायनस 40,000, त्यानंतर आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन मिळेल 62,200. आणि हा कॅश ॲट बँकचा बॅलन्स आपण असेट साईडला घेऊ. कॅश ॲट बँक टोटल अमाऊंट येईल 62,200. नंतर गुडविल अकाउंटकडे पहा. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल आहे 20,000 आणि क्रेडिट साईडची देखील टोटल आहे 20,000. म्हणजे गुडविल अकाउंट या ठिकाणी टॅली होईल. नंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे करंट अकाउंटचे बॅलन्स आपण कॅरी डाऊन केले होते ते करंट अकाउंटचे बॅलन्स या ठिकाणी घेऊया. लायबिलिटी साईडला आपण पार्टनर्स करंट अकाउंट घेऊया. पार्टनर्स किंवा करंट अकाउंट फक्त म्हणा तुम्ही. करंट अकाउंट करंट अकाउंट्स यामध्ये दोन पार्टनर्स आपले आहेत, राधा आणि सेकंड पार्टनर आहे विकास. राधाचा करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 50,400 आउटरला घ्या आणि विकासचा कॅपिटलचा करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 34,800. विद्यार्थी मित्रांनो, करंट अकाउंटचे जे बॅलन्स या ठिकाणी आपण कॅरी डाऊन केले होते पहा. 50,400 लायबिलिटी साईडला घेतला आणि विकासचा 34,400. यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचे टोटल करून घ्या आणि असेट साईडचे देखील टोटल करून घ्या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड टोटल पहा. 2 लाख 1,20,000 प्लस 80,000 प्लस 50,400 प्लस 34,800 प्लस 12,000 केल्यानंतर आपली टोटल येईल 4,97,200. असेट साईडची देखील टोटल पहा. 3,40,000 प्लस 20,800 प्लस 16,200 प्लस 58,000 प्लस 62,200 टोटल येईल सेम 4,97,200. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी असेट या दोन्ही बाजूची टोटल आपली टॅली होईल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपण पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केलेला आहे, कारण या पार्टनरशिप फर्मने फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट केली होती, तेव्हा आपण पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर करतो हे लक्षात ठेवा. ही मिस्टेक आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करून तयार करायची नाहीये. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर याचे एकूण 13 प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण या टॉपिक वरचा शेवटचा प्रॉब्लेम पाहणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 14. ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला आवडत असतील तर आपण आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स या नक्कीच मला कळवा. थँक्यू सो मच.